नमस्कार सगळ्यांना. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिना केशव मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे, तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्य ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून सर्व ओवी संख्या 491 इतकी आहे. ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरील संकटे दूर होते, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र करण्यासाठी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे? श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय, व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याचे हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्रे, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनांभोवती रांगोळी, चौरंगाच्या भोवती आंब्याची तोरणे बांधावीत, प्रमुख दरवाज्यावर तोरणे बांधावीत, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई चालू ठेवावी. गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर अथवा जवळच्या श्री स्वामी केंद्रात जाऊन विडा व सुपारी, नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. आपल्याला कोणते नियम लक्षात ठेवायचेत? असे हे आपले 30 नियम आहेत. त्यापैकी मी सर्वात प्रथम एक नियम सांगते. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे, कारण यावेळेस दत्त महाराज भिक्षाची वेळ आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली पत्नी व बहीण यांच्या हाताचेच अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावे. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण याचा आहारात समावेश करू नये. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा व स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्य तोपर्यंत जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसे या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावेत. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मानसिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे. तसे सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह व कालावधीत रोज सकाळ संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचावे. वाचन हे नेहमी एकालयीत, शांत, सुस्पष्ट असे असावे. ओळखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये याची आपण पूर्ण अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे नीट व्यवस्थित लक्ष द्यावे. लक्ष द्यावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व काही उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपण जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी काय कार्य करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पनाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. यानंतर कुलदैवत, गुरुमाता, पिता यांचे स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड बसावे. तसे बसण्याची जागा स्वच्छ, शांत, पवित्र निवडावी. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार आहात तर तिथेच ती जागा शेवटपर्यंत राहू द्यावे. श्री दत्तात्रेयांची मूर्ती, प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवावे. त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप चालू तेवत ठेवावी व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातले मनात न करता मोठ्याने वाचावे. रोजचे वाचन. पोथी बंद करू नये. ती उघडीच ठेवावी. आसनावरील उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. रात्री देवांच्या सान्निध्यात चटईवरच झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पना पूर्तीची दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. वाचनाच्या काळामध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारीच समाप्ती करतात. कारण शुक्रवार श्री गुरूंचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतील श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सर्वांना ब्राह्मणांना सांगता करावी. नैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. वाचनास या तांत्रिकपणा नको. म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये. मनोभावाने वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यावर ते पूर्ण करण्याचे आवश्यक असते. परंतु मध्येच स्वैर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिस्थितीशी यांचे अपूर्ण राहिलेले वाचन पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसे सोयर सुतक संपल्यावर घरातील गोमूत्र शिंपडावे व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुका यांना अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ आपोआप मिळते अशा या गुरुभक्तांचा अनुभव आहे. तर रोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतो. 3 दिवसाचे पारायण दररोज 18 अध्याय 7.57 दिवसामध्ये दररोजचे 4.82 अध्याय वाचनाचे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप नक्की करावा. मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन या दिवसामध्ये अजिबात करू नये. पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी
सुहासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा. नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि पान यांचा समावेश करावा. अतिथीचा आदर आणि सत्कार करावा. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे किंवा 11 दिवसाचे करता येते. अधिक माहितीसाठी जेथे तुम्ही दत्त मंदिर असेल तेथे जाऊन माहिती तेथे काढू शकता. दत्तात्रेयांचे गुरु जर पारायण करत असाल तर सर्व नियमाचे व्यवस्थित पालन करावे. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नेम पाळावेच लागणार, नाहीतर त्याचा परिणाम मनासारखा दिसून नाही येत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय जय दत्तगुरू महाराज की जय.